श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण अयोध्या कांडातला 86वा सर्ग वाचूया. निषादराज गुहाकडून लक्ष्मणाचा सद्भाव व विलाप वर्णन. वनचारी गुहाने अप्रमेय शक्तिशाली भरतास महात्मा लक्ष्मणाचा सद्भाव वर्णन करून सांगताना म्हटले, लक्ष्मण आपल्या बंधूंचं रक्षण करण्यासाठी धनुष्य आणि बाण धारण करून अधिक काळपर्यंत जागत असतो. त्यावेळी त्या सद्गुणशाली लक्ष्मणास मी असं म्हटलं की, तात रघुनंदन, मी तुमच्यासाठी ही सुखदायिनी शय्या तयार केली आहे. हीवर तुम्ही सुखपूर्वक निद्रा करावी, चांगली विश्रांती घ्यावी. इथले सेवक वनवासी असल्यामुळे दुःख सहन करू शकतात, तुम्ही मात्र सुखातच वाढलात. म्हणून धर्मात्मन, आम्ही रामचंद्रांच्या रक्षणासाठी रात्रभर जागत राहू. मी तुमच्या समोर सत्य सांगतो की या भूमंडलावर श्रीरामाहून प्रियकर असा दुसरा मला कोणीच नाही. म्हणून तुम्ही त्यांच्या रक्षणाबद्दल इतकं उत्सुक बनू नका. या श्री रघुनाथांच्या प्रसादानंच मी या लोकी महान यश, प्रचुर धनलाभ आणि विशुद्ध अर्थ भोग्य वस्तू प्राप्त करण्याची आशा करतो आहे. म्हणून मीच आपल्या समस्त बंधू बांधवांच्या सह हातात धनुष्य घेऊन सीतेसह झोपलेल्या प्रिय सखा श्रीरामाचं रक्षण करतो. या वनात नेहमी भ्रमण केल्यामुळे माझ्याकडून इथली कोणतीच गोष्ट लपून राहिलेली नाही. तुम्ही इथं युद्धात शत्रूच्या चतुरांगिणी सेनेबरोबर नीट सामना करू शकतो. आम्ही असं सांगत असतानाही धर्मावर दृष्टी ठेवणाऱ्या महात्मा लक्ष्मणानं आम्हा सर्व लोकांना अनुनयपूर्वक म्हटले, निषादराज, जोपर्यंत दशरथ नंदन श्रीराम देवी सीतेसह भूमीवर शयन करत आहेत, तोपर्यंत मी उत्तम शय्येवर झोप घेणं, जीवन धारणेसाठी स्वादिष्ट अन्न खाणं अथवा इतर दुसऱ्या सुखाचा भोग घेणं कसं शक्य आहे? गुहा पहा, सर्व देव आणि असुर मिळूनही युद्धात ज्यांचा वेग सहन करू शकत नाहीत ते श्रीराम यावेळी सीतेसह तृणांच्या शय्येवर झोपलेले आहेत. महान तप आणि नाना प्रकारच्या परिश्रम साध्य उपायांनी महाराज दशरथांना स्वतःसारख्याच उत्तम लक्षणांनी युक्त ज्येष्ठ पुत्र म्हणून प्राप्त झालेले श्रीराम इथं वनात आल्यामुळं राजा दशरथ अधिक काळपर्यंत जीवन राहू शकणार नाहीत. असं वाटतं की निश्चयानं ही पृथ्वी आता शीघ्र विधवा होणार आहे. अवश्यच आता राणी वंशातील स्त्रिया जोरानं आर्तनाद करून अधिक श्रमामुळे गप्प झाल्या असतील. राजमंदिराचा सारा हाहाकार यावेळी शांत झाला असेल. महाराणी कौसल्या, राजा दशरथ आणि माझी माता सुमित्रा हे सर्व लोक आजच्या या रात्रीपर्यंत जिवंत राहतील की नाही हे मी सांगू शकत नाही. शत्रुघ्नाची वाट पाहत राहिल्यानं संभव आहे की माझी माता सुमित्रा जिवंत राहील. परंतु पुत्राच्या विरहाच्या दुःखात बुडालेली वीर जननी कौसल्या माता मात्र आता नष्टच होणार आहे. आपल्या इच्छेप्रमाणे न झाल्यामुळे रामांना राज्यावर न स्थापिताच हाय, माझं सर्वस्व नष्ट झालं असं म्हणून माझ्या पित्यानं आपल्या प्राणांचा परित्याग केला असेल. त्यांच्या मृत्यूच्या वेळी जे लोक उपस्थित राहतील आणि माझ्या मरण पावलेल्या पित्यांचे, दशरथ महाराजांचे सर्व प्रेत संस्कार करतील ते सफल मनोरथ व भाग्यशाली आहेत. जर कदाचित पिताजी जिवंत असतीलही तर रमणीय, चबूतर आणि सुंदर चौक यांनी युक्त पृथक पृथक बनलेल्या विशाल राजमार्गांनी अलंकृत धनिकांच्या गच्च्या, देवमंदिर आणि राजभवन यांनी संपन्न सर्व प्रकारच्या रत्नांनी विभूषित, हत्ती, घोडे, रथ यांच्या आगमनांनी भरलेली, विविध वाद्यांच्या ध्वनींनी निनादित, समस्त कल्याणकारी वस्तूंनी युक्त, हृष्टपुष्ट मनुष्यांनी व्याप्त, पुष्पाटिका व उद्यान यांनी परिपूर्ण आणि सामाजिक उत्सवांनी सुशोभित अशी माझ्या पित्याची राजधानी अयोध्यापुरीत जे लोक राहतील ते वास्तवात सुखी होतील असे नाही. वनवासाचा हा अवधी समाप्त झाल्यावर सकुशल परतणारे सत्यप्रतिज्ञ श्रीराम आणि त्यांच्याबरोबर आम्ही अयोध्यापुरीत प्रवेश करू शकू.
अशा प्रकारे विलाप करता करता महामनस्वी राजकुमार लक्ष्मणानं ती सारी रात्र जागून काढली. प्रातःकाळी निर्मळ सूर्योदय होताच मी भागीरथीच्या तटावर त्या दोघांच्या केसांना जटांचं रूप दिलं आणि त्यांना सुखपूर्वक नदी पार केलं. शिरावर जटा धारण करून वल्कल वस्त्र वापरून महाबली शत्रू संतापी श्रीराम व लक्ष्मण हे दोघे गजयूथपतींच्या प्रमाण शोभा पावत होते. ते सुंदर भाते व धनुष्य धारण करून इकडं तिकडं पाहत सीतेबरोबर निघून गेले. इथे 86वा सर्ग पूर्ण झाला. आता आपण 87वा सर्ग वाचूया. गुहाकडून श्रीरामांचे जटाधारण आदी वृत्तांत अत्यंत अप्रिय असला तरी तो ऐकून भरत चिंतामग्न झाला. ज्या श्रीरामांसंबंधी त्याने अप्रिय वृत्तांत ऐकला त्यांच्याच चिंतनात तो रमून गेला. भरत सुकुमार असूनही महान बलशाली होता. त्याचे खांदे सिंहाप्रमाणे होते, भुजा मोठ्या होत्या, नेत्र विकसित कलांप्रमाणे सुंदर होते. त्याचे वय तरुण होते, तो दिसायला मोठा मनोरम दिसत होता. त्याचे गुहाकडून वृत्तांत ऐकून थोडा वेळ कसे तरी धैर्य धारण केले, पण त्याच्या मनात अतिशय दुःख भरून आले. तो अंकुशाने विद्ध झालेल्या हत्तीप्रमाणे व्यथित होऊन दुःखाने ग्रस्त होऊन मूर्छित झाला. भरत मूर्छित झालेला पाहून गुहाचा चेहरा उतरून गेला. भूकंपाच्या वेळी मथित झालेल्या वृक्षाप्रमाणे व्यथित झाला. शत्रुघ्न भरताच्या शेजारीत बसला होता. त्याची अशी अवस्था पाहून त्याने त्याला हृदयाशी धरून जोरजोराने रडण्यास सुरुवात केली. शोकाने त्याचीही शुद्धी गेली. त्यानंतर भरताच्या सर्व माता तेथे येऊन पोहोचल्या. त्या पतिवियोगाने दुःखी झाल्या होत्या, उपवासाने दुर्बल बनल्या होत्या, त्या दीन झाल्या होत्या. भूमीवर पडलेल्या भरतास त्यांनी चारही बाजूंनी घेरले व त्या सर्वच्या सर्व रडू लागल्या. कौसल्याचे हृदय तर दुःखाने आणखीनच कातर झाले. तिने भरताजवळ जाऊन त्याचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले. जशी वत्सल गाय आपल्या वासरास गळ्याशी लावून चाटते त्याप्रमाणे शोकाने व्यापलेली तपस्विनी कौसल्याने भरतास मांडीवर घेऊन रडत रडत विचारले, पुत्रा, तुझ्या शरीरास कसला तरी रोग तर नाही ना झाला? आता या राजवंशाचं जीवन तुझ्याच स्वाधीन आहे. वत्सा, मी तुला पाहूनच जिवंत आहे. लक्ष्मण श्रीरामाबरोबर वनात गेले. महाराज दशरथ स्वर्गवासी झाले. आता तूच एकमात्र आमचा रक्षक आहेस. पुत्रा, खरं सांग, तू लक्ष्मणासंबंधी अथवा एकच पुत्र असणाऱ्या माझ्यासारख्या मातेचा पुत्र श्रीराम सीतेसह वनात गेला त्याच्याबद्दल तू काही अप्रिय तर ऐकलं नाहीस ना? थोड्याच वेळात महायशस्वी भरताने चित्तव्यस्त स्वस्थ झाले. त्याने रडत रडतच कौसल्याचे सांत्वन करून निषादराज गुहास विचारले, गुहा, त्या दिवशी रात्री माझे बंधू श्रीराम कुठं थांबले होते? सीता कुठं होती? लक्ष्मण कुठं होते? हे सर्व मला सांग. हे प्रश्न ऐकून निषादराज गुह अतिशय प्रसन्न झाला व त्याने आपल्या प्रिय व हितकारी अतिथी श्रीरामाविषयी जसे वर्तन झाले ते सर्व सांगून भरताला म्हटले, मी नाना प्रकारचे अन्न, अनेक प्रकाराचे खाद्यपदार्थ आणि नाना प्रकारची फळं श्रीरामांसाठी पोचविली. सत्यपराक्रमी श्रीरामांनी मी दिलेल्या सर्व वस्तूंचा स्वीकार केला, पण क्षत्रिय धर्माचं स्मरण करून त्यांनी त्याचं ग्रहण केलं नाही. त्या आदरपूर्वक मला परत केल्या. त्यानंतर त्या महात्म्यांनी आम्हा सर्वांना समजावून म्हटलं, मित्रांनो, आमच्यासारख्या क्षत्रियांनी कुणाकडून काही घेणं उचित नाही. सदा दिलं मात्र पाहिजे. सीतेसह श्रीरामांनी त्या रात्री उपवास केला. लक्ष्मणाने केवळ पाणी आणलं होतं, तेच त्या महात्म्यांनी प्राशन केलं. त्यातून उरलेलं पाणी लक्ष्मणानं प्राशन केलं. त्या तिघांनी मौन धारण करून एकाग्रचित्त होऊन संध्योपासना केली. त्यानंतर लक्ष्मणानं स्वतः कुश घेऊन श्रीरामचंद्रांसाठी एक सुंदर शय्या शीघ्र तयार केली. त्या सुंदर शय्येवर सीतेसह जेव्हा श्रीराम विराजमान झाले तेव्हा लक्ष्मण त्या दोघांचे चरण धुवून तिथून दूर निघून गेला. हेच त्या इंगुदी वृक्षाचं मूळ आहे. हेच ते तृण आहे जिथं श्रीराम व सीता
या दोघांनी रात्री शयन केलं होतं. शत्रू संताप. लक्ष्मण आपल्या पाठीवर बाणांनी भरलेले 2 भाते बांधून, दोनही हातांच्या बोटात त्राण बांधून, महान धनुष्य चढवून श्रीरामांच्या 4ही बाजूंना हिंडून फिरून व वेळ केवळ पहारा करीत रात्रभर इथेच उभा होता. त्यानंतर मीही उत्तम बाण व धनुष्य घेऊन आलो व लक्ष्मण जिथं उभा होता तिथं उभा राहिलो. त्यावेळी आपल्या बंधुबांधवांसह निद्रा व आळस यांचा त्याग करून धनुष्यबाण घेऊन सावधान राहिलो. मी देवराजा समान तेजस्वी श्रीरामचंद्रांचं रक्षण करीत होतो. इथे 87वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 88वा सर्ग वाचूया. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकन क्लिक करा. कमेंट करून आपले विचार नक्की कळवा. धन्यवाद. जय जय श्रीराम.